नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात 2025च्या पीक विम्याची वाट पाहत असतानाच आता रब्बी हंगाम 2025चा पीक विमाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झाला आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये ज्या विभागामध्ये पिकांचं नुकसान झालं होतं, ज्वारी असो, हरभरा असो, इतर जे रब्बी हंगामामध्ये जी पिकं घेतलेली जातात त्या पिकांमध्ये ज्या विभागामध्ये गारपीट असो, अतिवृष्टी असो किंवा पावसामुळे, कीड रोगामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला होता. खरीप हंगाम रब्बी हंगाम 2025च्या क्लेम स्टेटसमध्ये. आणि ज्या शेतकऱ्यांचा क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला होता, क्लेममध्ये रक्कम दाखवायला सुरुवात झाली होती, ज्यांचे क्लेम स्टेटसमध्ये लॉट बाय क्रिएटेड दाखवत होतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम 2025चे पैसे आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत का? तुमचं स्टेटसमध्ये बदल झाला होता का नाही, तुम्ही स्टेटस चेक करून पाहू शकता. स्टेटस कसं पाहायचं याबाबतचा व्हिडिओ आपण चॅनलवर दिलेला आहे. यामध्ये आजच्या अपडेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपासून खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. बार्शी असो, गोडगाव असो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम 2025चे पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ही रक्कम कमीत कमी 17, 18, 20 ते 25 हजार रुपये हेक्टरी हरभरा, ज्वारी या पिकासाठी जमा होत आहे. एक चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. खूप शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2025मध्ये पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांनी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर क्लेम स्टेटसमध्ये जर बदल झाला असेल, तर तुमच्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. लागलीच आपलं क्लेम स्टेटस चेक करून पाहा. खरीपच्या ऐवजी रब्बी टाका आणि रब्बी 2025 प्रमाणे क्लेम स्टेटस चेक करा. खूप शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन ॲवेटेड दिसेल ही. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसानीचा अहवाल गेला असेल, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल गेलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर नुकसान जास्त दिसलेलं असेल, तर निश्चित तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात शेतकरी मित्रांनो. कारण पीक कापणी प्रयोगाचा पीक विमा हा असाच पीक विमा असतो. ज्वारीला, हरभऱ्याला इतके पैसे मिळतील असं कधीही वाटलं नव्हतं, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रकमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जर व्हिडिओ पाहणाऱ्यापैकी कोणाच्या खात्यात जमा झाले असल्यास तर निश्चित त्यांनी कमेंटमध्ये पैसे जमा झाले असल्याचा मेसेज करा. आणि रब्बी हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांनी आपलं क्लेम स्टेटस चेक करायला विसरू नका. एखाद्या वेळेस तुमच्याही जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा असल्यामुळं जर क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला, रक्कम दाखवली गेली, तर तुमच्याही जिल्ह्यामध्ये हे पैसे पडू शकतात. आज तरी सोलापूर जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झालेले आहेत. आपले हे क्लेम स्टेटस चेक करून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो.